नमस्कार. आपल्यासोबत आता सायलीची आई सुद्धा येत आहेत. मॅडम, सर्वप्रथम तुमचं खूप खूप अभिनंदन आणि आभार. तर तुम्ही इथं आलात आणि तुमचा वेळ आम्हाला देताय त्यासाठी. बघा मॅडम, जिनियस हा प्रोग्राम जो आहे जो घरपोच होऊन येतो आणि याकरता पालक हे आय विटनेस असतात. त्यांना माहित होतं की नेमका प्रोग्राम हा कसा होतो. तर त्या प्रोग्रामचा विद्यार्थ्यांना काय फायदा होतो, तुम्ही काय सांगाल? नक्कीच फायदा होतो. वास्तविक पाहता आम्हाला कसं थोडं लेट झालं. बरोबर. म्हणजे याची पहिलं झालं होतं पहिले सेशन, झालं. आम्हाला ते नंतर कळालं. कळालं. त्यामुळे ती 90 ती मला तर असं वाटतं जर आधी लावलं असतं तर 100% म्हणजे 97 पर्यंत ती गेली असती. नक्की गेली असती. बिलकुल. कारण की थोडं इकडे कमी झालं आमचं, त्यामुळे मग पण कव्हर केलं म्हणा. वा. तसं मॅडम यायच्या, त्या पण घेऊन म्हणजे सगळं व्यवस्थित करून घ्यायच्या ओके. आणि डाऊट वगैरे सगळं क्लिअर होत जायचे तिचे. बरोबर. त्यामुळे त्याचा तिला पण फायदा झाला. वास्तविक पाहता तिच्या ज्या स्कूलमध्ये आहे हो. ते झालंच नाही. राईट. जे तिने आता या जिनियसच्या माध्यमातून आणि सेल्फ स्टडी करूनच तिला हे मार्क्स मिळाले आहे. करेक्ट. तसं त्या गोल्डन किड्स मध्ये काहीच झालं नाही. आम्ही नाही, शाळेत बरोबर. जाऊन 1-2 वेळा कंप्लेंट करून आलो, बरोबर. पण त्यांचे काही उपयोग झाला नाही. मग तिला म्हटलं जाऊ दे, हे चालू आहे आता. आणि Right. कसं त्या सोनल मॅडम यायच्या, त्या सुद्धा त्यांनीही फट घेतले. बिलकुल. म्हणजे प्रत्येक गोष्ट सांगायच्या तिला. करेक्ट. कधी शाळेचं जर आलं नाही, त्यांना जरी रात्रीचा जरी फोन केला तर एनी टाइम म्हणजे ते एक्सप्लेन करून पाठवायच्या अरे तिला. वा. चला. त्याचाही खूप फायदा झाला तिला. नक्कीच नाही. हा. तर मला हे म्हणायचं आहे की जेव्हा काउन्सिलर घरी येत होते आणि तिला काउन्सिलिंग करत होते, ती कधी कधी डिमोटिवेट होती किंवा काहीतरी असं कमी जास्त, त्या काउन्सिलिंगचा तिला काही फायदा झाला असं वाटतं का? हा, नक्कीच झाला. कारण की ती कधी कधी काय व्हायचं, तिला ते कमी मार्क्स एक तर ट्युशन मध्ये म्हणा किंवा बरोबर. मग शाळेत, मग त्या समजून सांगायच्या नाही Right. सायली तुला इथपर्यंत जायचंय. त्या म्हणजे आम्हाला उदाहरण द्यायच्या, काही त्यांना माहिती होतं आम्ही खेळातून आलोय. Right. त्या मग तिला सांगायच्या का सायली तुला एवढे मिळवायचे आहे बरं, Correct. तुझी आई तुझ्या मागे असते सतत, बिलकुल. तुझे बाबा आहे तुझ्या मागे असते. Right. त्यामुळे तिला ते खूप प्रोत्साहन मिळालं. बिलकुल. नाही तुला करायचंच आहे, इथपर्यंत तुला जायचंच आहे. बिलकुल. असं त्या त्याचा फायदा सांगायच्या. त्यांना झाला आणि ते तुम्ही स्वतः बघितलेला आहे. हा, हा तेच. प्रोग्राम पूर्ण घरपोच होऊन येतो. विद्यार्थ्यांच्या चुका आपल्यालाही दिसतात, सातत्यानं आपल्याला कळते की नेमकं काय होत हा, आहे. बरोबर. तर मला एवढं विचारायचं की इतरही पालकांनी जिनियस हा प्रोग्राम लावावा का, तुम्ही काय सांगा? हा, नाही नक्कीच लावावा. कारण की त्याचा खूप फायदा होतो मुलांना. आता आम्हाला कसा अनुभव आलाय, ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. का आधी जरी लावला असता तर 97 ला ती गेलीच असती. असते. राईट. पण वेळाने का होईना पण आम्हाला तेवढा फायदा झालाय. त्यामुळे नक्कीच सर्वांनी जिनियस हा प्रोग्राम लावावा. चला, खूप खूप धन्यवाद मॅडम. तो तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला. पुन्हा एकदा सायली करता, तिच्या भविष्याकरता खूप खूप शुभेच्छा देतो आणि तुम्हालाही धन्यवाद देतो. चला, थँक्यू.